नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण भरपूर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे, भरपूर फायबरयुक्त असणारा आणि शरीराची झीज भरून काढणारा, हिमोग्लोबिन वाढवणारा असा कुठला पदार्थ असेल तर तो म्हणजे बीटरूट. म्हणजेच काय, बीटरूट वापरून आपण असे एकदम चटपटीत आणि झणझणीत असे लोणचे पाहणार आहोत. ते देखील जास्त दिवस कसे टिकावे याकरता आपण यामध्ये खूप काही साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आपण ही रेसिपी घेऊन येत आहोत. चला तर हे बीटरूटाचे लोणचे कसे बनवायचे ते या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं बीटरूट घेतलेले आहेत. आता जे हे बीट घेतलेले आहेत ते बीट तुम्ही तुमच्या प्रमाणात कितपत तुम्हाला लोणचे बनवायचे आहे तितपत प्रमाणात तुम्ही हे बीट घेऊ शकता. आता मी इथं 4 बीट घेतलेले आहेत. याचे छान असे मी काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या बीटाची जी सालं असतात वरची ती देखील काढून घेतलेली आहेत. आता काय करूया, हे बीट आहे ते छान आपण कट करून घेऊया. तुम्ही या बीटाचे अगदी लांब लांब साईजमध्ये पण काप करू शकता किंवा एकदम बारीक देखील काट करू शकता. चला तर आपण इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं असं तुम्ही हे एकदम लांब लांब साईजमध्ये बारीक कट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. चला तर बीटामध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करत असते. त्वचेसाठी हे भरपूर फायदेशीर आहे आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील बीटाचा वापर केला जातो. शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा देते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बीटाचा वापर केला जातो. त्यामुळे बीटाचे वेगवेगळे पदार्थ तर नक्कीच खावे. म्हणजेच काय, आपण वेगवेगळे पदार्थ तर बनवतोच, पण असा हा लोणच्याचा जर प्रकार तुम्ही बनवून पाहिलात तर अगदी घरातले सगळेजण आवडीनं खातील. अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे बीट काय केलेले आहेत, अगदी बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. आता एका डिशमध्ये सगळे हे बीट आपण बारीक असे कट केलेले काढून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण यामध्ये एक भरपूर दिवस टिकण्यासाठी, म्हणजे हे लोणचं भरपूर दिवस टिकण्यासाठी एक आपण वेगळी इथं पद्धत वापरणार आहोत. म्हणजेच काय, या बीटामध्ये काय करायचं आहे, आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी काय केलेलं आहे, एका डिशमध्ये हे बीट सगळे कट केलेले काढलेले आहेत. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, पाणी टाकणार आहोत आणि एक 10 ते 15 मिनटं फक्त ह्याला आपण तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजेच पाणी टाकल्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक 10-15 मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं. आता 10-15 मिनटानंतर ठेवल्यानंतर म्हणजेच यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, म्हणजे भिजण्यासाठी व्यवस्थित असं मदत होईल, म्हणजे मऊ पडणार नाही आहे असं आपलं बीट हे कुरकुरीत राहील. आता काय करूया, ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि तसंच 10 मिनटं ठेवून देऊयात. आता 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपण यातलं सगळं आता पाणी निथळून घ्यायचं आहे. काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्यानंतर त्यावरती एक चाळण ठेवायची आणि हे जे बीट आपण भिजवून ठेवलं होतं ते सगळं बीट त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजेच काय होईल, अशी पद्धत वापरल्याने काय होईल, ह्या बीटामधलं जे काही पाणी आहे ते सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. म्हणजे चाळणीवरती टाकलं की पूर्ण बीटातलं पाणी जे असतं ते निघून जातं आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. बीटरूटाचं हे जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी ही पद्धत आपण वापरणार आहोत. डायरेक्ट आपण असं फोडणी जर टाकली तरी देखील चालू शकतं, म्हणजे पण जास्त दिवस हे लोणचं टिकण्यासाठी मदत होणार नाही. पण अशी जर पद्धत वापरलात तर हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होणार आहे. चला तर आता एक मी कापड घेतलेला आहे. आता या कापडावरती आपण जे बीट जे चाळणीवरती गाळण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं, ते सगळं बीट या कापडावरती काढायचं. म्हणजेच काय होईल, सुती कापड घ्यायचं, म्हणजे काय होईल, यातलं जे काही बीटामध्ये जे काही पाणी आहे ते सगळं ॲब्झॉर्ब होईल, म्हणजे पूर्ण कापड काय करेल, पाणी शोषून घेईल. आता इथं बघू शकता मी 10 मिनटं फक्त ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण या बीटामधलं पाणी पूर्ण निथळलं गेलेलं आहे. अजिबात हे बीट जे आहे ते असं ओलसर दिसता कामा नये, पूर्ण असं कोरडं कोरडं हे बीट झालं पाहिजे. मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही पाहू शकता पूर्ण आपलं हे बीट जे आहे ते कोरडं झालेलं आहे. अशी जर पद्धत आपण वापरलो तर बीटाचं जे लोणचं बनणार आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होणार आहे. बघू शकता अजिबात यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये, याची मात्र काळजी घ्यायची आहे. चला तर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. म्हणजेच काय, आता आपण फोडणी करणार आहोत. चला तर त्यानंतर आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता हे बीट आहे ते 4 मोठे मोठे साईजचे बीट होते, त्यामुळे मी इथं 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे. तेल जरा थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण आपल्याला हे लोणचं टिकवून ठेवायचं आहे. आता त्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी आणि जिरे
अर्धा चमचा टाकलेली आहे. मोहरी मी थोडीशी टाकलेली आहे, कारण मी मोहरीची डाळ देखील टाकणार आहे, त्यामुळे मोहरी थोडीशी कमी टाकलेली आहे. चला तर त्यानंतर एक अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे. मेथी दाण्याने खूप खमंग असा त्याला स्वाद येईल, त्याकरता मेथी दाणे जरूर टाका. त्यानंतर एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे मिरची व्यतिरिक्त लाल तिखट पण वापरू शकतो. चला तर आता हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये मोहरीची डाळ असते ती देखील टाकायची. मोठे 2 चमचे मी इथं मोहरीची डाळ टाकलेली आहे. कमी जास्त प्रमाण करू शकतो, पण एवढं प्रमाण योग्य आहे. चला तर आता ही सगळं काय करायचं, हे मसाले छान तडतडीत अगदी भाजून घ्यायची. मोहरीची डाळ छान खमंग भाजली गेली पाहिजे. आता त्यानंतर आणखीन काही मसाले आपण ॲड करणार आहोत. त्यासाठी इथं तुम्ही बघू शकता, मी मोठा चमचा एक लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर धनेपूड, त्यानंतर चाट मसाला 1 चमचा, साखर 1 अर्धा चमचा आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. साखरऐवजी तुम्ही चाट मसाला टाकला, हे दोन्हीही थोडं थोडं वापरू शकता किंवा फक्त चाट मसाला किंवा साखर देखील वापरू शकतो. चला तर आता मी हे सगळे मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता काय करायचं, गॅस पूर्ण बंद करायचा आहे. अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही. हे मसाले टाकले की गॅस बंद करायचा आहे. चला तर त्यानंतर आपण हे सगळे मसाले आता एकजीव करून घेऊया. पूर्ण छान असं खमंग वास सुटला की लगेचच आपण हे बीट जे आपण कट करून घेतले होते ते बीट लगेचच टाकायचे. तुम्ही बघू शकता बीटामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही. पूर्ण बीट हे कोरडं दिसत आहे. आता पूर्ण या मसाल्यामध्ये बीट काय करायचं आहे, आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे परतवून घ्यायचं आहे. या बीटाला हे सगळे मसाले लागले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण हे बीट काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आता काय करायचं, जर जर तुमची इथं जर कढई हलकी असेल तर काय करू शकता, थोडं 1-2 मिनटं गॅस तसाच चालू ठेवू शकतो. पण आता इथं माझी जी कढई आहे ती जाडसर आहे, त्यामुळं इथं गॅस चालू ठेवायची काही गरज नाही. असंच मी यावरती एक झाकण ठेवून हे 2 मिनटासाठी ठेवून देणार आहे. म्हणजे काय होईल, हे जे बीट आहे ते छान वाफवलं जाईल. म्हणजेच काय, त्या गरम कढईमध्ये छान असं त्याला वाफवून घेता येईल. म्हणजे थोडंसं काय होईल आहे, असंच आपल्याला हे बीट कुरकुरीतच ठेवायचं आहे, जास्त मऊ पडू द्यायचं नाही. फक्त काय करायचं आहे, जे मसाले आहेत ते मसाले पूर्ण बीटाला लागले पाहिजेत. याकरता काय करायचं, आपण एक झाकण ठेवून द्यायचं आहे. आता इथं बघू शकता पूर्ण या बीटामध्ये हे मसाले सगळे मिक्स झालेले आहेत. अगदी कलर देखील चेंज झालेला आहे. आता काय करूया, यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे ते म्हणजे हिंग. हिंग मी वरनं टाकणार आहे, कारण थोडा त्याचा स्वाद छान येईल याकरता मी हिंग वरून टाकलेला आहे. 1 चमचा मी इथं हिंग वापरलेला आहे. आणि त्यानंतर अगदी सुंदर अशी टेस्ट यावी, अगदी खमंग अशी त्याची भन्नाट टेस्ट लागावी याकरता मी यामध्ये अर्धा लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, अर्धा लिंबाचा रस टाकला की याची टेस्ट अगदी भन्नाट आणि दुपटीनं वाढणार आहे. यामुळे आपण यामध्ये लिंबू देखील मिक्स करायचा आहे. याने काय होईल, त्याची आंबट जी चव आहे ती एक छान उतरेल आणि साखर टाकलेली आहे त्यामुळे गोडसरपणा एक वेगळा उतरेल. अशा पद्धतीने आपण जर हे लोणचं बनवून इथे तयार झालेलं आहे, बघू शकता अगदी स्वादिष्ट असं हे लोणचं तयार झालेलं आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही. फक्त बीट आपण कट करून फक्त पाण्यातून आपण कापडावरती टाकण्यासाठी थोडा वेळ लागतो. नंतर आपण फोडणी तयार केली की लगेचच हे झटपट असं हे लोणचं बनवून तयार होतं. लगेचच तुम्ही हे 1 तासभर तसंच मुरून ठेवून लगेचच सर्व करू शकता. अशा पद्धतीने हे भरपूर फायबरयुक्त असलेले हे लोणचं बनवून पहा.